कवितेचं शीर्षक आहे कॉमन मॅन. तर आपण सगळेच कॉमन मॅन आहोत, सामान्य माणसं आहोत. आणि ते कसे असतात ही सांगणारी माझी कविता आहे कॉमन मॅन. इयत्ता चौथीत असताना पाटीवर आकडेमोड करताना गुरुजींनी टपकन डोक्यात टपली हाणली आणि म्हणाले, इतका कसा रे तू सामान्य, तुझा हा हातच्याचा गोंधळ मला अगदीच अमान्य. टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला. बरं का, टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला आणि सामान्याचा शिक्का कपाळ येऊन चिकटला. कॉमन मॅन असतो एक अगदी निरुपद्रवी जीव, अंग उपसून घेणारा आणि भिंतीच्या कडेकडेने चालणारा. जरा कुठं फुट्ट झालं की बिळात जाऊन लपणारा आणि अन्यायाची चीड बिळाली तरी आतल्या आत जाणारा. त्यागाबिगाच्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात. बरं का, त्यागाबिगाच्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात. फार तर डब्यातली अर्धी पोळी भाजी देण्या इतपत त्या जाग्या असतात. उगाच आपलं रामासारखं राजवैभवावर पाणी बिणी सोडायचं स्वप्नातही काही रुचत नाही. आणि पगारवाढ झाल्याशिवाय देवापुढच्या पेटीत ₹100 काही पडत नाही. पण हाच कॉमन मॅन जेव्हा निष्काम भक्तीनं हाती टाळ धरतो आणि पंढरीची वाट चालतो, तेव्हा देवही खाली उतरतो आणि फाटक्या कपड्यात विसावतो. लाखो हात, लाखो पाय, लाखो डोकी असलेल्या मला नसते जाणीव माझ्या अफाट शक्तीची. पण अचानक कधीतरी सत्ता उठून क्रांती घडून जाते, तेव्हा रूप दिसून जाते माझ्या अस्मितेची. पण मी हडाचा सामान्यच राजमुकुट पेलू न शकणारा, विराट रूप दाखवून झालं की पुन्हा आपला गाभरा गोपावणारा. गुरुजींच्या एका टपलीनं मात्र एक काम केलं. देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं. देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं.